नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. पाईपलाईन रोडवरील एका कपड्याच्या दुकानात नितीन मच्छिंद्र शिंदे आणि विशाल संतोष शिंदे हे जीन्स पॅन्ट खरेदीसाठी गेले होते. पॅन्टचे पैसे मागितल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार देत दुकान मालकाला शिवीगाळ केला. तसेच दुकान सुरू ठेवायचं असेल तर दरमहा 500 रुपये खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादी आकाश प्रकाश शिंदे यांनी केलाय. या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासासाठी आरोपींना घेऊन वैदवाडी या ठिकाणी गेले असता तेथील काही महिलांनी पोलीस तपासामध्ये अडथळा निर्माण केला. यावेळी पोलिसांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आली. या विरोधात पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दमदाटी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी सूरज मच्छिंद्र शिंदे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेण्याचे कामही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिनांक 5/7/2026 म्हणजे रविवारी संध्याकाळी 9:30च्या दरम्यान एक आपल्या पाईपलाईन रोडवरती साई कलेक्शन नावाचं एक दुकान आहे. त्या दुकानामधील यातील जे आरोपी आहे नितीन मच्छिंद्र शिंदे व विशाल संतोष शिंदे यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना जी पॅन्ट पाहिजे होती ती पॅन्ट त्यांनी त्याला पैसे न देता दुकानदाराला थोडी मारहाण केली आणि ती तशीच ती पॅन्ट त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेली. तसेच त्या दुकानदाराला त्यांनी जर तुझं दुकान चालू ठेवायचं असेल तर तुला 500 रुपयाची खंडणी द्यावी लागेल अशी घटना घडल्यामुळे त्या घटनेच्या अनुषंगाने आपण जे दुकानाचे जे मालक आहेत आकाश प्रकाश शिंदे त्यांच्या फिर्यादीवरनं भारतीय न्याय संहिता कलम 119(1) 308 म्हणजे जबर दुखापत करून एखादी मालमत्ता घेणे व खंडणी मागणे असे गुन्हे दाखल केले होते. त्या अनुषंगाने दोन जे आरोपी आहेत, जे मुख्य आरोपी, यांना त्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि त्यांना माननीय न्यायालयाने 5 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला होता. तसेच त्या घटनेच्या अनुषंगाने जेव्हा पोलीस स्टेशनला डायल 112 वरती कॉल आला होता की अशी काही त्यातील जे फिर्यादी यांनी कॉल केला होता, घटना घडलेली आहे, तर त्या ठिकाणी जे गेलेले पोलीस होते त्यांनाही त्या ठिकाणी दमदाटी किंवा शिवीगाळ करणे किंवा त्यांचं जे कर्तव्यामध्ये शासकीय काम पार पाडताना अडथळा निर्माण करणे अशी त्या ठिकाणी घटना घडली होती. ते जे पोलीस जे कर्मचारी आहेत, त्यांच्या जे पोलीस अंमलदार आहेत, त्यांच्या जबाबावरनं आपण त्या गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता 132 म्हणजे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करणे असं कलमवाढ केली. तसेच त्याच्यामध्ये एक सूरज मच्छिंद्र शिंदे राहणार वेदुवाडी साविडी याला पण त्याच्यामध्ये तिसरा आरोपी आपण निष्पन्न केलेला आहे. अशी ही घटना आहे. त्या घटनेच्या अनुषंगाने यातील जे तपासी अंमलदार आहेत ते या गुन्ह्यामध्ये जे काही माल गेलेला आहे तो माल शोधण्यासाठी पंचासमक्ष ते जे काही यातील जे आरोपी आहे त्यांच्या घरझडती देण्यासाठी गेले असतात. त्यातील काही त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या जे घरातल्या जे काही महिला आहेत त्यांनी थोडीशी त्या ठिकाणी शासकीय कामात अडथळा निर्माण केलेला हुज्जत घातलेली आहे. त्या अनुषंगाने आता पुढील कारवाई चालू आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई करणार आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.